नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत. ती रात्री उशिरापर्यंत जागी असते, पण म्हणते मला झोप येत नाही म्हणून बसले. तिच्या वहीत खर्चाचे आकडे वाढत जातात आणि तिची औषध मात्र कमी होत जातात. आपण रागात बोललेला एक शब्द तिच्या मनात आयुष्यभर घुमत राहतो. कारण आई कधी स्वतःसाठी जगत नाही, ती फक्त आपल्यासाठी जगत असते. आईची न बोललेली वेदना भाग 2. रोहित त्या दिवशी खूप रागात घराबाहेर पडला होता. आईवर ओरडल्यावर त्याला थोडं हलकं वाटलं होतं, पण मनात कुठेतरी अस्वस्थता होती. कॉलेजमध्ये त्याचा मित्र अमेय म्हणाला, तुझी आई रोज आमच्या इमारतीत कामाला येते ना. काल ती चक्कर येऊन बसली होती, तरी म्हणत होती माझ्या मुलाची फी भरायची आहे. रोहित थबकला. काय माझी फी? त्याला कधीच माहीत नव्हतं की आई अजून 2 घरी जास्त काम करत होती, फक्त त्याच्या फीसाठी. सत्याचा धक्का. त्या संध्याकाळी रोहित लवकर घरी आला. आई अंगणात बसून जुन्या वहीत काहीतरी लिहित होती. तो हळूच तिच्या मागे गेला. वहीत लिहिलेलं होतं, रोहितची पुढच्या वर्षाची फी 25,000, स्वराची पुस्तके 3,000, औषधं थांबूया नंतर घेऊ. रोहितच्या हातातून वही खाली पडली. आईने पटकन ती उचलली आणि हसत म्हणाली, काही नाही रे, तसंच लिहिलं होते. तो तिच्याकडे पाहत राहिला. त्या हातावर फोड होते, डोळ्याखाली काळी वर्तुळे होती आणि तरीही चेहऱ्यावर हसू होतं. न बोललेली वेदना उघड झाली. रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आठवलं काल त्याने काय शब्द वापरले होते. आई, मी अडथळा आहे म्हणालो होतो तुला. आई शांतपणे म्हणाली, तू माझं सगळं जग आहेस रे, अडथळा कसा असशील? हे ऐकून रोहित तिच्या पायावर कोसळला. पहिल्यांदा त्याला जाणवलं, आई कधीच स्वतःसाठी रडत नाही, ती फक्त मुलांसाठी जगते. मनाचा बदल. त्या दिवसानंतर रोहित बदलला. त्याने पार्ट टाइम जॉब सुरू केला. आईला विश्रांती घ्यायला भाग पाडलं. एक दिवस त्याने आईसाठी नवीन साडी आणली. आईने ती हातात घेतली आणि म्हणाली, कशाला खर्च केलास? रोहित हसत म्हणाला, हे खर्च नाही, माझी पहिली कमाई आहे. आईच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते वेदनाचे नव्हते, ते अभिमानाचे होते. आईचं प्रेम कधीच शब्दात मावत नाही. तिची वेदना शांत असते पण खोल असते. आपण बोललेला एक कठोर शब्द तिचं हृदय तोडू शकतो. रोहितने आईचा हात हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, आई, आता तू कामाला जाणार नाहीस, आता माझी वेळ आहे. आई हलकसं हसली. मी थकले नाही रे. आई कधी थकत नाही. काही महिन्यांनी रोहितला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्या पगाराच्या दिवशी तो आईला त्या घरासमोर घेऊन गेला जिथे ती कधी कामाला जायची. त्याने शांतपणे सांगितलं, आई, आता तुला इथे कामाला नाही यायचं, हे घर आता तुझं आहे. आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, पण यावेळी ते वेदनेचे नव्हते, ते होते अभिमानाचे, समाधानाचे आणि एका आईच्या जिंकलेल्या आयुष्याचे. रोहितने तिच्या पायांना हात लावला आणि मनात म्हटलं, जगात सगळं विकत मिळू शकतं, पण आईचं प्रेम नाही. जर तुम्हाला भाग 3 शेवट जो डोळ्यात पाणी आणेल हवा असेल, जिथे रोहित आईसाठी काही मोठं करतो, कमेंटमध्ये लिहा, आई माझं जग. मी पुढचा भाग लगेच देतो.